हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. Let us learn about electric charges and their fields. First of all, we will see the properties of charges. काही महत्त्वाच्या properties जसं charge is made up of electrons. Electrons हे अर्धे अधुरे चालणार नाहीत, ते पूर्ण संख्येनंच पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रॉनच्या इंटिग्रल मल्टिपल मध्येच कुठलाही चार्ज आपण एक्सप्रेस करू शकतो. इज दॅट क्लिअर? सो any charge in the world can be expressed as an integral multiple of charge. ही पहिली प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. सेकंड थिंग, चार्जेस कंजर्व करतात. चार्जेस कंजर्व करतात म्हणजे कुठल्याही सिस्टम मध्ये जर बाहेरून चार्जेस येत नसतील किंवा सिस्टम मधले चार्जेस बाहेर जात नसतील तर कुठल्याही प्रक्रियेद्वारे तिथले चार्जेस कमी अधिक होणार नाही, जेवढे आहेत तेवढेच राहणार. दॅट इज कॉल्ड कंजर्वेशन ऑफ चार्ज. चार्जेस आर कंजर्वड. ठीक आहे. सेकंड थिंग, चार्जेसला मास पण असतो. सो चार्ज इज ऑलवेज असोसिएटेड विथ मास. नेहमी हा मासशी असोसिएटेड असतो. समजा तुमच्याकडे एक पॉझिटिव्ह बॉडी असेल, म्हणजे बॉडी आपल्याकडे समजा एक बॉडी आहे. सपोज वी आर हॅव्हिंग वन बॉडी ए. आपल्याकडे हे एक बॉडी आहे, बॉडी ए. आता ह्या ए बॉडीवरती चार्ज आहे समजा प्लस, तर याचा अर्थ काय घ्यायचा, आणि त्याच बॉडीला सेम बॉडी, अगेन सेम बॉडी आपल्याकडे आहे इथे, आणि त्या सेम बॉडीला आपण परत एकदा निगेटिव्ह केला. एकदा आपण त्याला पॉझिटिव्ह केला, एकदा आपण निगेटिव्ह केला. तर जेव्हा आपण त्याला पॉझिटिव्ह केला, इनिशियल मास समजा त्या दोघांचं असं सारखंच. इनिशियल मास यांचा आहे समजा MO आणि याचं इनिशियल मास आहे MO. पण आता कारण हा पॉझिटिव्ह झाला तर यामध्ये या MO ला पॉझिटिव्ह करा आणि MO ला निगेटिव्ह करा, तर कुठला मास अधिक भरेल, तर हा निगेटिव्ह वाला मास अधिक भरेल. का? कारण इथे इलेक्ट्रॉन्स ऍड झालेले आहेत आणि इथे इलेक्ट्रॉन सबट्रॅक्ट झालेले आहेत. म्हणजे यातले इलेक्ट्रॉन्स काढून टाकले आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सला ऍड केलंय. ठीक आहे. सो इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड हिअर. मग त्या इलेक्ट्रॉन्स सोबत त्यांचा मास पण आला आणि इथले इलेक्ट्रॉन्स आपण काढून टाकले, तर इलेक्ट्रॉन्स काढल्याबरोबर त्यांच्यासोबत त्यांचा मासही निघून गेला, म्हणून हा मास कमी होईल आणि हा मास अधिक होईल. ठीक आहे. तर ही गोष्ट पण लक्षात ठेवायची. आणखी एक प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे की चार्ज कंडक्शनने पण आणि इंडक्शनने पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण पाठवू शकतो. तर एखाद्या बॉडीला चार्ज करण्याच्या पद्धती किती आहेत, तर तुम्ही तिला बाय फ्रिक्शनने किंवा बाय कंडक्शन किंवा बाय इंडक्शन, अशा 3 पद्धतीने कुठल्याही बॉडीला तुम्ही चार्ज करू शकता. म्हणजे बॉडीला चार्ज करण्याच्या 3 पद्धती आहेत. तर फ्रिक्शन मध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. ठीक आहे. जेवढे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतील तेवढं एका सरफेसला सोडून दुसऱ्या सरफेसवर जाणारे इलेक्ट्रॉन त्या सरफेसला निगेटिव्ह बनवतील आणि ज्या सरफेसला सोडून गेली त्याला ते पॉझिटिव्ह बनवतील. तर हे होईल बाय फ्रिक्शन. कंडक्शन मध्ये काय होतो की जो कुठल्या नेचरचा चार्ज असेल तो चार्ज वाहत जाऊन, म्हणजे बाय फ्लो, इट ट्रॅव्हल्स टू अनदर बॉडी. सपोज हिअर इज वन बॉडी अँड अनदर बॉडी इज हिअर. ही आहे सुरुवातीला न्यूट्रल बॉडी, ही सुरुवातीला न्यूट्रल आहे आणि ही आहे चार्ज बॉडी. आता या चार्ज बॉडीवरती समजा पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर हा पॉझिटिव्ह चार्ज इथे टच केल्यानंतर तो इथे येईल. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज ट्रॅव्हल केला, इथून इथपर्यंत प्रवास केला, त्याने ट्रॅव्हल केला. म्हणजेच काय, तर इथे जेवढे चार्जेस होते ते कमी झाले आणि जे कमी जेवढे झाले तेवढे इथे आले. समजा आधी तर 10 कुलम चार्ज असेल,
तर आता नव्याने इथे समजा 3 कुलम चार्ज दिसत असेल तुम्हाला, तर पहिल्या बॉडीवर आता 7 कुलम चार्जेस शिल्लक आहेत असं. ठीक आहे. आणि इंडक्शन मेथड मध्ये काय होतं की चार्ज हा स्पर्श न करता विदाउट एनी कॉन्टॅक्ट हा चार्ज इथे आपल्याला डेव्हलप करता येऊ शकतो. कसं तर इथे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, मग इथे त्याच्या विरुद्ध निगेटिव्ह चार्जेस डेव्हलप होणार आणि त्याच्यापासून दूर इथे पॉझिटिव्ह चार्जेस डेव्हलप होणार. जेव्हा मी याला अर्थिंग करेल तेव्हा हे चार्जेस यामध्ये जाणार, तेव्हा याकडे फक्त आणि फक्त निगेटिव्ह चार्ज शिल्लक राहील. अशा पद्धतीने मला बॉडी ही चार्ज करून मिळेल. पण यामध्ये जे चार्ज येणार आहे दुसऱ्या बॉडीमध्ये, आणि इथे समजा इनिशियली चार्ज क्यू आहे, तर दुसऱ्या बॉडीमध्ये जे इंड्यूस होतात चार्ज त्यांचं फॉर्म्युला आहे क्यू 1 मायनस 1 अपॉन के. या फॉर्म्युल्यामध्ये के आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. के इज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ओके. लक्षात द्या की के फॉर द एअर इज 1 किंवा मग व्हॅक्यूम साठी 1 व्हॅल्यू आहे त्याची आणि हवेसाठी पण 1. तेव्हा क्यू इंड्यूस चार्ज किती होतो हवेमध्ये ते बघूया आपण. हवेमध्ये होणारा चार्ज 1 मायनस 1 अपॉन 1. त्या के ची व्हॅल्यू आपण पुट केली तर आन्सर काय होईल के 1 मायनस 1 दॅट इज क्यू इंटू 0. सो 0 म्हणजे हवेमध्ये बाय इंडक्शन चार्जेस नाही बनवता येत. ठीक आहे. ओके. आता आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट टॉपिक बघायच्या अगोदर मला हे स्क्रीन साफ करावी लागेल. आता नेक्स्ट टॉपिक आपण बघू कुलम्स लॉ. सो कुलम्स लॉ says that कि like charges repel each other and unlike charges attract. like charges एक दुसऱ्याला अट्रॅक्ट रिपेल करतील. लाईक चार्जेस म्हणजे ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा जे निगेटिव्ह असतात ते लाईक चार्जेस. तर कुलमचं म्हणणं आहे की दोघांमध्ये जो फोर्स असेल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द Q1 आणि Q2 चे प्रॉडक्ट and inversely proportional to the square of the distance between them. आणि म्हणून आपण लिहू शकतो की सम कॉन्स्टंट के हा तो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट नाही जे थोड्या वेळा अगोदर मी सांगितलंय. हा असा कुठलाही ऑर्बिटरी कॉन्स्टंट सांगतोय मी के Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. इथे के ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट फॉर व्हॅक्यूम किंवा मग फ्री स्पेस साठी 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट. ठीक आहे. मग आता इथे के जे आहे के लक्षात घ्या के ची व्हॅल्यू 1 असते इन सीजीएस युनिट आणि के ची व्हॅल्यू 9 इंटू 10⁻⁹ घ्यायची इन ESI युनिट. ठीक आहे. हे झालं कुलमचं फोर्स. आता कुलमने सांगितलं की जे फोर्स असेल ते फोर्स नेहमी दोन चार्जेसला जोडणाऱ्या रेषेच्या वर असेल. इट ऑलवेज ऍक्ट्स अलॉंग द लाईन जॉईनिंग द टू चार्जेस. ठीक आहे. यांच्या व्यतिरिक्त दुसरीकडे होऊ शकत नाही. हा एक गोष्ट आहे, हा असा अवे दाखवता येईल आपल्याला, म्हणजे Q2 ला रिपेल करतो असं किंवा Q1 याला अट्रॅक्ट करतो असं आपल्याला दाखवता येईल. ठीक आहे. पण त्या लाईनच्या अलॉंगच दाखवायचं आहे आपल्याला. ठीक. आणि फोर्स असल्यामुळे इट फॉलोज द रूल ऑफ वेक्टर. तर एक नवीन आपल्याला रूल आता माहित करून घ्यायचा आहे, दॅट इज सुपरपोजिशन प्रिन्सिपल. तर सुपरपोजिशन प्रिन्सिपल आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देईल की समजा एक चार्ज असेल इथे एक चार्ज आहे आणि त्याच्या सराउंडिंगला अनेक चार्जेस आहेत. देर आर मल्टिपल चार्जेस लाईक आय हॅव ड्रॉन हिअर 3 तर 3 काढलेले आहेत मी Q1 Q2 आणि Q3. आता हे तिघही एकाच वेळेला ह्या चार्ज Q वरती फोर्स लावणार तर मग काय होईल, या प्रश्नाचं उत्तर सुपरपोजिशन प्रिन्सिपल देतो. सुपरपोजिशन प्रिन्सिपल काय म्हणतो की ह्या तिघांना जोडणारी ही रेषा आपण आधी काढून टाकू. ठीक आहे. हे तिघांची रेषा काढली तर त्याचं म्हणणं असं आहे की यामुळे जे फोर्स होईल, म्हणजे Q1 हा Q वर समजा फोर्स असा टाकत असेल या दिशेला आणि Q3 समजा या दिशेला टाकत असेल आणि Q2 समजा त्याला रिपेल करत असेल इकडे, तर ह्या तिन्ही फोर्सेसचा आपण काय करायचा, वेक्टर सम करायचा. सो द F नेट ऑन द Q इज गिवन बाय F1 वेक्टर, F2 वेक्टर, F3 वेक्टर अशा पद्धतीने, म्हणजे आपल्याला सगळ्यांचा वेक्टर सम करायचा असतो. ओके.
आता आपण बघूया इलेक्ट्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम काय असतो. तर इलेक्ट्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम काय म्हणतो की नेट फोर्स ऑन एनी चार्ज ऑफ द सिस्टम शुड बी झिरो. सिस्टम मधल्या कुठल्याही चार्ज वरचं फोर्स झिरो व्हायला पाहिजे. सो नेट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स on any charge should be zero. The force on any charge should be zero. अशा प्रकारे इलेक्ट्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम आपल्याला मिळेल. सपोज आपल्याकडे दोन चार्जेस आहेत. समजा आपल्याकडे दोन चार्जेस आहेत, एकसारखेच आहेत, म्हणजे त्यांचं पॉझिटिव्ह असेल तर हाही पॉझिटिव्हच आहे, असे दोन्ही पॉझिटिव्ह किंवा मग दोन्ही निगेटिव्ह लाईक चार्जेस आहेत. तर यांना बॅलन्स करायला आपल्याला जो बॅलन्सिंग चार्ज लागेल तो आपल्याला सेंटरमध्ये ठेवावा लागतो. सेंटरमध्ये म्हणजे सेंटरमध्ये नाही, दोघांच्या मध्ये ठेवावा लागेल. समवेअर हिअर, कहीं रखना है. ठीक आहे, कुठेतरी मध्ये ठेवायचं आहे. आणि समजा हे अपोजिट चार्जेस असते, म्हणजे Q1 आणि Q2 हे Q1 समजा पॉझिटिव्ह असेल आणि Q2 निगेटिव्ह असेल, अशा वेळेला जो बॅलन्सिंग चार्ज असतो तो ह्या दोघांच्या बाहेर असतो. आणि समजा हा असेल Q1, हा आहे Q2. Q1 इज निगेटिव्ह, Q2 इज पॉझिटिव्ह. तर जो बॅलन्सिंग चार्ज आहे ना तो ह्या दोघांच्या लाईनच्या बाहेर असणार आहे. म्हणजे इथे कुठेतरी असेल. ओके. तर दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की दोन्ही चार्जेस जर सारख्या नेचरचे असतील तर त्यांच्या मध्ये यायला पाहिजे बॅलन्सिंग चार्ज. ठीक आहे. आता बॅलन्सिंग चार्ज नेमकं कुठे येईल त्याला बॅलन्सिंग किंवा इक्विलिब्रियम पोझिशन म्हणतात. सो सपोज एक्स इज इक्विलिब्रियम पोझिशन. तर आपल्याला इक्विलिब्रियम पोझिशन साठी फॉर्म्युला लिहायचा आहे. ओके. So let us write the formula for the equilibrium position. Okay. The equilibrium position X is given by root of Q1 upon root of Q1 plus minus root of Q2 in bracket R. आता याला आपण समजून घेऊया. What is X? X is distance of equilibrium position from चार्ज Q1. ठीक आहे. आणि R काय आहे? R is a distance between two charges. आणि हा प्लस मायनस कसा? तर यूज प्लस इफ बोथ आर लाईक चार्जेस. दोन्ही जर लाईक चार्जेस असेल तर प्लसचा वापर करा. आणि निगेटिव्ह इफ they are unlike charges. ठीक आहे. जर ते अनलाईक चार्ज असेल तर निगेटिव्ह वापरा. आता आपण बघूया इलेक्ट्रिक फील्ड बद्दल. याला मी फ्री करतो. स्क्रीनला फ्री करून घेऊ. ओके. Now electric before understanding this thing, मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की समजा दोन चार्जेस आहेत Q1 आणि Q2 आणि त्यामध्ये फोर्स आहे F इन एअर. मग त्यांना आपण ठेवलं एखाद्या मीडियम मध्ये, तर F इन मीडियम असे दोन फोर्सेस तुमच्या समोर आहेत. समजा F एअर मध्ये Q1 Q2 Q अपॉन R स्क्वेअर. तो R इज अ डिस्टन्स. ठीक आहे. आणि F मीडियम मध्ये K Q1 Q2 अपॉन R डॅश स्क्वेअर असे अरेंजमेंट आहे. समजा म्हणजे in air they are placed at distance R
and in a medium they are placed at a distance r dash. Then putting the value of k, put k is equal to 1 upon 4 pi epsilon naught. तर तुम्हाला जे मिळेल ते असं मिळेल की समजा एफ एअर इज इक्वल टू के Q1 Q2 अपॉन के ची व्हॅल्यू आपण पुट करूया. चला, के ची व्हॅल्यू किती आहे? 4 पाय एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर. आणि समजा अशा वेळेला हा जो फोर्स आहे, फोर्स इन मीडियम, तो ह्या फोर्स इन एअरच्या बरोबर होतो, म्हणजे इक्वल होतो. अशा वेळेला Q1 Q2 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट आर डॅश. ओके सॉरी, अब यहाँ पे इथे जे एप्सिलॉन नॉट आहे त्या एप्सिलॉन नॉटच्या सोबत एक के जोडायचा. ठीक, एप्सिलॉन नॉट के आर डॅश स्क्वेअर. दोघांचं कंपॅरिझन केलं तर तुम्हाला मिळेल की आर इज इक्वल टू रूट ऑफ के आर डॅश. म्हणजे हे काय झालं? व्हॉट इज आर? आर इज इक्विव्हॅलेंट डिस्टन्स, इक्विव्हॅलेंट डिस्टन्स इन एअर, डिस्टन्स इन एअर. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला आर डॅश जर एखाद्या मीडियम मध्ये दिलेला असेल तर त्याचा इक्विव्हॅलेंट डिस्टन्स एअर मध्ये किती होईल हे काढायचं असेल तर त्याला रूट के ने मल्टिप्लाय करा, रूट के ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, याचा वापर कसं करणार आहेत तुम्ही? सो यू कैन यूज इट इन फॉलोइंग मैनर. चलो मैं आपको दिखा देता हूँ कैसे यूज हो सकता है इसका. बघा, सो हियर a question can be asked like Q1 and Q2 are at a distance, Q1 and Q2 are at a distance R, आणि मग त्यांच्यामध्ये एक डायइलेक्ट्रिक मीडियम टाकला, डायइलेक्ट्रिक मटेरियल टाकला दोघांच्या मध्ये. ठीक आहे, डायइलेक्ट्रिक मीडियम टाकलं, त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के आहे आणि डिस्टन्स आहे एक्स. ओके, तर आधी एअरचं डिस्टन्स काढून टाकू. सो फोर्स इज इक्वल टू के Q1 Q2 अपॉन, आधी एअरचं डिस्टन्स काढा, ते होईल आर मायनस एक्स. हे एअरचं डिस्टन्स आहे आणि यामध्ये मग हा एक्सचा इक्विव्हॅलेंट डिस्टन्स मिळवायचा. एक्सचा इक्विव्हॅलेंट किती होतो? एक्स इंटू रूट के आणि मग स्क्वेअर करा. सो दिस इज हाऊ यू कॅन फाइंड आउट द फोर्स. ठीक, आता आपण इलेक्ट्रिक फील्ड बद्दलची माहिती काढू. इलेक्ट्रिक फील्ड. सो देर आर टू काइंड ऑफ फील्ड्स, देर आर two kind of fields we can associate with the charge. One is electric field, and another is potential field. Okay, so चार्जच्या सराउंडिंग मध्ये जे फील्ड असते तिला एक विशिष्ट प्रॉपर्टी येते. त्या प्रॉपर्टीला आपण दोन पद्धतीने समजू शकतो. एक आहे इलेक्ट्रिक फील्डची प्रॉपर्टी आणि दुसरा आहे पोटेन्शियल. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड हे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीने आपण व्यक्त करू शकतो आणि पोटेन्शियल एनर्जी पोटेन्शियलच. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी आहे हा आहे वेक्टर क्वांटिटी आहे आणि पोटेन्शियल हे काय? स्केलर क्वांटिटी आहे. पोटेन्शियल इज स्केलर क्वांटिटी. आणखी एक, इलेक्ट्रिक फील्ड इज डिनोटेड बाय E and potential is denoted by V. Potential energy is denoted by U. Remember, potential energy is denoted by U. Okay, dV by dr is equal to K. Sorry, dV by dr, negative dV by dr is equal to electric intensity. Keep this in mind. ये हमेशा ध्यान में रखो. ए इज इक्वल टू नेगेटिव्ह डीव्ही बाय डी आर. म्हणजे हे काय? पोटेन्शियल ग्रेडियंट आहे. म्हणजे व्होल्टेज हळूहळू कमी होणार जसं तुम्ही ईच्या डायरेक्शन मध्ये जाणार. समजा ही आहे ईची डायरेक्शन, दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ही इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे. तर जसं तुम्ही पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी ला जाणार तर व्ही ऍट ए विल बी ग्रेटेस्ट, V at the B will be moderate और सबसे कम C का पोटेंशियल डिफरेंस असेल. ठीक आहे,
तर जसं जसं तुम्ही इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला जाल तसं तसं पोटेन्शियल कमी होत जातो. ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द पॉइंट चार्ज इज के क्यू अपॉन आर स्क्वायर आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉइंट चार्ज इज के क्यू अपॉन आर. ही दोन अशा पद्धतीचे फॉर्म्युले आहेत, लक्षात ठेवा. Another thing, electric field inside any conductor is zero. कंडक्टरच्या आत इलेक्ट्रिक फील्ड नसते. ठीक आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट की इलेक्ट्रिक फील्ड नियर एनी चार्ज्ड बॉडी इज सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. कुठल्याही चार्ज बॉडीच्या जवळ सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट होईल. पण बट फॉर अ थिन शीट इलेक्ट्रिक फील्ड इज सिग्मा अपॉन 2 टाइम एप्सिलॉन नॉट. तर शीट असेल, कागदाप्रमाणे पातळ शीट असेल, तर त्यावेळेला मात्र तुमचं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय होईल, सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन होईल. नाही तर मग कुठलाही चार्ज असू द्या त्याच्या जवळ गेलं की तुम्हाला सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट एवढं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मिळेल. सपोज दिस इज वन कंडक्टर, स्ट्रेट कंडक्टर, फायनाइट डिस्टन्स. मावर इथे एक चार्ज आहे, सॉरी इथे एक पॉइंट आहे पी, हे डिस्टन्स आहे समजा ए, आणि ही चार्ज बॉडी आहे, ठीक आहे. हे आहे अल्फा आणि हे आहे समजा बीटा. सो इथे जे इलेक्ट्रिक फील्ड येईल ते दोन पद्धतीने येऊ शकते. एक असेल परपेंडिक्युलर टू द कंडक्टर. कंडक्टरला मी व्यवस्थित काढतो, कंडक्टरला आपण रेड कलरने दाखवू. सपोज दिस इज द कंडक्टर. नको असं नको दाखवायला, सेगमेंटने दाखवू. दिस इज द कंडक्टर आणि फ्रॉम दिस कंडक्टर जे चार्ज जे पॉइंट आहे जिथे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायचं ते हे आहे. आणि यावर असे दोन फील्ड तयार होतील. देर आर टू फील्ड्स. वन इज परपेंडिक्युलर टू कंडक्टर, ही आहे, याला आपण म्हणूया ई परपेंडिक्युलर. आणि दुसरं फील्ड जे असेल ते पॅरलल टू दिस कंडक्टर, तर याला आपण म्हणू ई पॅरलल. ठीक आहे. तर ई परपेंडिक्युलर इज नथिंग बट k lambda upon a is the distance from this point to point p into sin alpha plus sin beta. हे दोघांचं ऍडिशन होईल. आणि पॅरलल साठी काय घ्यायचं आपल्याला, पॅरलल साठी k लॅम्बडा अपॉन a cos अल्फा मायनस cos बीटा, म्हणजे या दोघांचं सबट्रॅक्शन होईल. ठीक आहे. समजा ही इनफायनाइट रॉड असती, तर फॉर इनफायनाइट रॉड हे ई परपेंडिक्युलर जी आहे ती व्हॅल्यू होते 2 टाइम्स के लॅम्बडा अपॉन ए, आणि ई पॅरलल जे आहे ती व्हॅल्यू होते 0 इनफायनाइट रॉड साठी. ठीक आहे. आणि समजा हाफ इन्फिनिटी असेल, म्हणजे एका बाजूने इन्फायनाइटली लॉंग आहे, दुसऱ्या बाजूने आपल्यापासून स्टार्ट होत आहे. ओके. सपोज so half infinity, we call it half infinity. So for half infinity, E perpendicular is k lambda by a and E parallel is same k lambda upon a. Okay. If there is a ring, so at the center of a ring, E is equal to 0. At the center of the charged ring, E is 0. And onto the plane of the रिंगच्या प्लेन वरती इथे कुठे पण व्हॅल्यू 0 असेल. त्या रिंगच्या बाहेर आले तर व्हॅल्यू वेगळी होईल. ओके. समजा आपल्याकडे असा आर्क असेल, सपोज दिस इज आर्क असेल, तर ह्या आर्कच्या चार्जेसमुळे सेंटरला जे इलेक्ट्रिक फील्ड बनेल ते किती असेल, ह्या इथे जे इलेक्ट्रिक फील्ड बनेल ती असते E इज इक्वल टू
2k lambda upon radius of the arc into sin theta by 2. sin theta by 2 म्हणजे समजा हा असेल थिटा तर काय करायचं त्याचा थीटा बाय 2 घ्यायचा. ठीक आहे. सो these are the formulas which you will need in general. एवढ्या फॉर्म्युलेची तुम्हाला गरज पडेल. ठीक आहे. नाउ इलेक्ट्रिक फ्लक्स. आता आपण इलेक्ट्रिक फ्लक्स बद्दल थोडीशी माहिती घेऊ आणि गॉस थिअरम. ओके. व्हॉट इज इलेक्ट्रिक फ्लक्स? इलेक्ट्रिक फ्लक्स इज, आता आपण इलेक्ट्रिक फ्लक्सला समजण्याच्या अगोदर इथे बघा प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स समजून घेऊया. तर यामधलं कसं आहे की या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स ज्या आहेत त्या नेहमी पॉझिटिव्ह पासून निघतात आणि निगेटिव्ह वरती शमतात. सो they originate from positive and they terminate on negative. हा निगेटिव्ह चार्ज असतो याच्यावर येऊन ते संपून जाणार. ओके. म्हणजे त्यांचा लूप बनत नाही, ते एका ठिकाणातून निघतात दुसऱ्या ठिकाणी संपून जातात, तर ते परत येऊन आपल्या ओरिजिनल स्थानावर येऊ शकत नाही. सो त्यांचा लूप बनत नाही. दुसरी गोष्ट ती एक दुसऱ्याला ओव्हरलॅप करत नाही आणि ते पॅरलल असतात. जर ते पॅरलल असतील तर तिथला फील्ड सारखाच असतो इक्वी डिस्टन्स असेल तर. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी is directly proportional to the number of lines per unit area. म्हणजे हे आहे फ्लक्स डेन्सिटी. व्हॉट इज दिस? फ्लक्स डेन्सिटी. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज flux density. Now flux density is nothing but electric intensity. Okay, so electric intensity E into area A should be equal to number of lines. Number of lines are called as flux. Number of lines passing normally are called as flux. So flux is equal to B into A. डॉट प्रॉडक्ट घ्यावं लागेल. ठीक आहे. डॉट प्रॉडक्ट घ्यावं लागेल. तर दिस इज द फॉर्म्युला फॉर द इलेक्ट्रिक फ्लक्स. ठीक आहे. तर अल्टिमेटली आपल्याला मिळालं की फ्लक्स इज इक्वल टू ई इंटू ए इंटू कॉस थिटा, कारण डॉट प्रॉडक्ट आहे. छोटासा फ्लक्स असेल तर छोटासा फ्लक्स साठी ए इंटू डीएस इंटू कॉस थिटा असं मिळेल. इलेक्ट्रिक फ्लक्सचा वापर करून गॉस थिअरम डेव्हलप करण्यात आली. व्हॉट इज द गॉस थिअरम? गॉस थिअरम काय म्हणतो की टोटल फ्लक्स थ्रू एनी क्लोज सरफेस is always equal to the total charge enclosed by that surface. त्या सरफेस मध्ये टोटल चार्ज किती एनक्लोज केलेला आहे त्याला आपण एप्सिलॉन नॉट ने डिवाइड करायचं, तर दॅट विल गिव्ह यू द टोटल फ्लक्स. ओके. इथे एक गोष्ट नोट करा, फ्लक्स टोटल फ्लक्स थ्रू चार्ज Q is Q बाय एप्सिलॉन नॉट. क्यू मधून किती फ्लक्स निघते याचा अंदाज जर घ्यायचा असेल तर क्यू बाय एप्सिलॉन नॉट इतका निघतो. ठीक आहे. लक्षात घ्या हा जो फ्लक्स आहे त्या फ्लक्सला E इंटू ए हा डॉट प्रॉडक्ट ने काढता येते. डॉट प्रॉडक्ट साठी मग तुम्हाला एक्झाम मध्ये E हा वेक्टर फॉर्म मध्ये समजा 2i प्लस 3j प्लस 4k असं देईल आणि मग एरिया देईल तुम्हाला समजा i प्लस 2j. अशा पद्धतीने ते तुम्हाला काहीतरी एरिया आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वेक्टरच्या फॉर्म मध्ये येतील आणि मग तुम्हाला काढायला लावणार. ठीक. गॉस थिअरम आहे फाय टोटल बद्दल आणि फ्लक्सचे व्हॅल्यू आहे ई डॉट ए. फ्लक्स वर जास्ती प्रश्न विचारले जातात, लक्षात घ्या. ओके.
Now the flux through some standard shapes. Okay. Now first of all, understand the area vector. What is area vector? Suppose here is one area and its vector is in this direction. So area vector is a vector drawn perpendicular to the given area. To the given area it should be perpendicular. It's called as area vector. Okay. Now suppose electric field is passing this way. This is the direction of electric field. This is the direction of electric field. So the angle made with the electric field is this theta. Theta is the angle made with the electric field. Fine. Area vector is always drawn outward of the surface. Is always drawn outward of the closed surface. So suppose this is the sphere, then area should be drawn outward. Area vector should be drawn outward. You cannot draw inward. ये गलत हो जाएगा. आणखी महत्वाची गोष्ट, समजा सरफेस तुमचा ओपन असेल, क्लोज नसेल, तर एरिया वेक्टर दोन्ही बाजूला काढता येईल. एरिया वेक्टर तुम्हाला दोन्ही बाजूला काढता येईल. इज दॅट क्लिअर? ओके. नाउ अ बॉक्स इज प्लेस्ड. सपोज आपल्याकडे असा एक क्यूब आहे आणि ह्या क्यूब साठी आपल्याकडे वेगवेगळे पोझिशन्स दिलेले असणार चार्जची. ठीक आहे. इफ चार्ज इज at center, then phi total through cube is q by epsilon naught. If charge is anywhere inside the cube, then phi total through cube is again q by epsilon naught. याचा अर्थ काय झाला की q by epsilon naught ही व्हॅल्यू त्या शेप वर अवलंबून आहे, त्या बॉडीवर अवलंबून आहे, तर ती चार्ज वर अवलंबून आहे. ठीक आहे. आणि हा जो फ्लक्स आहे हा चारही बाजूला निघेल, त्या पॉइंट चार्जच्या चारही बाजूला निघेल फ्लक्स. ठीक आहे. आता आपण बघूया की थ्रू वन वॉल ए बी आणि सी डी या वॉल मधून टोटल फ्लक्स किती जाईल याचा अंदाज करू आपण. ठीक आहे. सो इफ द चार्ज इज प्लेस्ड एट द सेंटर, if q is at center, then flux through wall, कारण टोटल क्यूबचं किती आहे, q by epsilon naught. त्या टोटल क्यूबला साइड किती आहेत, 6. देर आर 6 साइड. म्हणून तो चार्ज होईल फ्लक्स थ्रू द वन वॉल is 1 by 6 times the phi total. So what is phi total value? Q by epsilon naught. So Q upon 6 epsilon naught एवढी व्हॅल्यू घ्यायची आपण एका वॉल मधून जाणार. ठीक आहे. If charge is on edge, किसी एज पर आहे, कुठल्या तरी एज वर आहे, समजा ह्या एज वर ते चार्ज असेल. ठीक आहे. तर याच्या चार बाजूला 4 क्यूब आपण ठेवूया, तर ही लाईन लपवता येईल. आपण असं म्हणत आणायचं की ही लाईन आपल्याला लपवायची असेल, म्हणजे या चार्जला एनक्लोज करायचं असेल, तुम्हाला वरती एक क्यूब ठेवावा लागेल, तुम्हाला याच्या साईडला एक क्यूब ठेवावा लागेल, त्या साईडच्या क्यूबवर आणखी एक क्यूब ठेवावा लागेल,
तसे एकूण 4 क्यूब होतील. म्हणजेच एका क्यूब मधून किती फ्लक्स जाणार मग? टोटल फ्लक्स डिवायडेड बाय 4. So if charge is on edge, then flux through cube is q upon epsilon naught 4. ठीक आहे, म्हणजे 1/4 पार्ट होगा. आणि समजा चार्ज असेल या कॉर्नरवर असेल, क्यू ऍट कॉर्नर. जर तो कॉर्नरला असेल तर असे किती क्यूब ठेवावे लागतील? इथं एक, इथं एक, इथं एक, आणि अशा प्रकारे हे एका बाजूला एका प्लेन मध्ये 4 होतील. आणखी आपल्या पुढच्या प्लेन मध्ये 4 ठेवावं लागतील. ठीक आहे, म्हणजे इथं एक, इथं एक, इथं एक आणि इथं एक. मग वरती असे 2 3 4 किती झाले टोटल? 8. सो 8 क्यूब्स need to cover charge. 4 ला पूर्णपणे झाकून घेण्यासाठी तुम्हाला 8 क्यूबची गरज पडेल. म्हणजे जो फ्लक्स आहे त्याचे 8 तुकडे होतील. सो फ्लक्स थ्रू क्यूब किती होणार? क्यू बाय एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय 8. अशा पद्धतीने. वन मोर थिंग, इफ चार्ज इज ऑन द सरफेस, one surface, so one more cube is enough to cover it. That means half the flux will pass through the cube. So in that case, when charge is on the surface, flux is q upon 2 times epsilon naught. Is that clear? So these are the most important concept of this chapter. Last but least, one more thing, the electrostatic pressure and energy density. Electrostatic pressure and electric density. Remember, electrostatic pressure is created because the self-charging is equal to sigma square upon 2 epsilon naught, and energy density is also equal to sigma square upon 2 epsilon naught. दोन्ही फॉर्म्युले सारखेच आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेशर वेगळं असतं, एनर्जी डेन्सिटी वेगळी असते, पण फॉर्म्युले एकच आहेत, दिसायला एकच आहेत, त्यांच्या व्हॅल्यूज ह्या वेगवेगळ्या युनिट मध्ये निघतील. ठीक आहे, तर हे झालं सगळं आपलं क्विक रिव्हिजन. आता आपण न्यूमरिकल बघूया.